मुलांनो, आतापर्यंत आपण बघितलं प्रोडक्टिव्हिटी, त्यानंतर डिकम्पोजिशन. आता जो नेक्स्ट पार्ट सुरू होणार आहे आपला तो आहे एनर्जी फ्लो. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी मी काय बघितलं आपण, झाडं जे आहेत त्यांचं प्रोडक्शन कसं असतं, प्रोडक्टिव्हिटी काय डिपेंड असतं. त्यानंतर आपण बघितलं डिकम्पोजिशन मध्ये 5 स्टेप बघितल्या: फ्रॅगमेंटेशन, लिचिंग, कॅटाबोलिझम. त्यानंतर आपण बघितलं युनिफिकेशन. आणि लास्ट स्टेप कोणती होती आपल्याकडं? लास्ट स्टेप कोणती होती मला कमेंट मध्ये सांगायचं बघा. आणि त्यानंतर आपलं बघायचं एनर्जी फ्लो. ठीक आहे. आता एनर्जी फ्लो मध्ये काय आहे, ह्या सजीवामध्ये एनर्जी कशी फ्लो होते, कोणत्या मार्गाने फ्लो होते ते बघायचं आपल्याला. बघा आता एनर्जी फ्लो मध्ये पहिलं काय आपण दिलंय, एनर्जी मूव्स थ्रू अन इकोसिस्टम इन वन डायरेक्शन. एनर्जी फक्त एकाच डायरेक्शनने मूव्ह होत असते. मग कोणत्या डायरेक्शनने? ती असते युनि डायरेक्शनल. मग बघा, इट इज नॉट रिसायकल, ही रिसायकल होत नाही. म्हणजे परत परत घुमणे एका कोण दुसऱ्याकडे दुसऱ्याकडे अशी जात नाही. ती काय होते, फक्त एकाच डायरेक्शनने जात असते. मग त्यामध्ये बघा, एनर्जी फ्रॉम द सन इज कॅप्चर बाय द प्रोड्युसर. म्हणजे सूर्याची जी एनर्जी आहे ते कोण करतं? प्रोड्युसर कॅप्चर करतात. म्हणजे झाड त्याला काय करतं? कॅप्चर करून घेतं. त्यानंतर अँड फ्लोज थ्रू द इकोसिस्टम टू कंझ्युमर्स टू डिकम्पोजर्स. म्हणजे झाड एकमेव आहे ते सूर्यप्रकाशापासून काय घेतं? एनर्जी घेतं. आणि ती एनर्जी प्रोड्युसर पासून झाडाने घेतली एकदा एनर्जी, ती एनर्जी कंझ्युमर पासून तर काय डिकम्पोजर पर्यंत ही एनर्जी ट्रान्सफर होत असते. याला म्हणतो आपण युनि डायरेक्शनल वे जो आहेत. मग त्यांना बघा, न्यूट्रिएंट रिलीज होणारे कसं होणारे, त्यांना बघा पहिलं झाडाने एनर्जी घेतली ते बघून घेऊ आपण. काय आहे? झाड प्रोड्युसर आहे, त्याने एनर्जी घेतली. बघा, प्लांट कॅप्चर सोलार एनर्जी थ्रू द फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस ते काय करणार आहे? एनर्जी कॅप्चर करणार आहे. एनर्जी कॅप्चर केली, ती एनर्जी कोण घेणार आहे बाळांनो? प्रायमरी कंझ्युमर्स. आता प्रायमरी कंझ्युमर कोणतं? जे अल्टिमेटली कोणतं? अल्टरनेट गवतावरती अवलंबून असतात. ठीक आहे. त्यांना काय म्हणतात आपण? प्रायमरी कंझ्युमर. मग कोण आहे? हर्बिव्हरस आहे. त्यानंतर प्लांट्स वगैरे आहे. म्हणजे हर्बिव्हरस कोणतं? जे प्लांट खाणारे ते असतात. कोणते? प्रायमरी कंझ्युमर. तिसऱ्या नंबरला आहे सेकंडरी कंझ्युमर, जे डायरेक्ट हर्बिव्हरला खात असतात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्स म्हणजे कोणला? जेव्हा हर्बिव्हरस आणि कोणता? कंझ्युमर्स हे मरतात, ते मेल्यानंतर त्यांच्या शरीरावरती प्रक्रिया करून ते त्याच्यामध्ये जे मिनरल्स आहे कोणतं? परत जमिनीवर उतरवतात. याला काय म्हणतो आपण? डिकम्पोजर्स. मग ते कोणकोणते? फंगी आहे, बॅक्टेरिया आहे, आपल्याला बघायला भेटतात. त्यानंतर नेक्स्ट आहे हे न्यूट्रिशन आहे, ते कुठं रिलीज होतं? जमिनीमध्ये. ते जमिनीमध्ये रिलीज झालं कोणता? सॉइलला एकदा भेटलं, परत त्या जमिनीवर झाड वाढतं आणि परत ही सायकल जे आहे अशी रन होत असते. ते बघितलं आपण. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूयात आता एनर्जी फ्लो कशी होती. आपण थोडक्यात ओव्हरव्ह्यू बघितला, आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. सूर्यप्रकाश आहे ते बघा, दिसते सर्वांना सूर्यप्रकाश आहे बघा. सन अल्टिमेटली सोर्स कशाचा आहे? एनर्जीचा. सन इज द ओनली सोर्स ऑफ एनर्जी. सूर्य एकमेव सोर्स आहे एनर्जीचा फॉर ऑल इकोसिस्टम, सगळ्या इकोसिस्टम मध्ये. पण एक्सेप्ट तुम्हाला म्हटले कोणता? डीप सी हायड्रोथर्मल इकोसिस्टम. फक्त समुद्र सोडलं तर. आपण मग काय बघितलं? 50% फक्त कोणता? अल्टिमेटली काय? 70% जो स्पेस आहेत ना, कोणी व्यापलाय? समुद्राने व्यापलाय. किती व्यापलाय? समुद्राने व्यापलाय. तरी पण त्याच्या ते फक्त 50 मिलियन टन जे आहेत एवढा अंतर होत आहे. आणि टेरेस्ट्रियल कुठे आहे? टेरेस्ट्रियल जवळपास आपलं बघितलं 10 ते 15% फक्त काय स्पेस वगैरे आहे. तरी पण त्याच्यामध्ये किती होते? 100 बिलियन एवढं टन काय होतं? बायोमास तयार होतं. एवढा फरक आहे त्याच्यामध्ये बघा. ऑफ द इन्सिडेंट सोलर रेडिएशन, सोलर रेडिएशन जे इन्सिडेंट आहे लेस दॅन 50% फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन. जे सूर्यप्रकाश पडणार त्याच्यामध्ये फक्त काय 50% फोटोसिंथेटिक ऍक्टिव्ह रेडिएशन असणार आहे. म्हणजे सूर्यप्रकाश जर आपल्या पृथ्वीवरती 100% असेल तर त्या 100% फक्त काय 50% आपल्या कामाचं आहे. त्याला काय म्हणतो आपण? फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन. नेक्स्ट, प्लांट अँड द फोटोसिंथेटिक अँड द केमोसिंथेटिक बॅक्टेरिया ऑटोट्रॉप्स म्हटले, जे लाईट लागते अल्टिमेटली फिक्स सोलर रेडिएशन एनर्जी टू मेक फूड. म्हणजे सूर्यप्रकाशाचा वापर करून काय करतील? एनर्जी तयार करतील. नेक्स्ट, प्लांट कॅप्चर ओनली 2 to 10%. आता हा फोटोसिंथेटिक रेडिएशन किती आपलं का? 50%. त्या 50% फक्त किती? 2 ते 10% फक्त झाडं वापरत असतात. एवढं 50% वापरत नाही. विचार करा, पृथ्वीवरती किती येतोय, त्याच्यामधले किती लागतंय, आणि त्यामधले पण कोणतं? लास्ट फक्त 2 ते 10% कोणतं? फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन हे झाड वापरत असतं. आणि झाड काय करत असतं? अन्न बनवत असतं. दिस एनर्जी सस्टेन द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड. फक्त 2 ते 10% एनर्जी घेऊन पूर्ण एंटायर वर्ल्ड जे आहे आपली जी पृथ्वी आहे सगळी ही सगळी पृथ्वी आपली सस्टेन झाली असते. या पृथ्वीवरती प्रत्येकाला अन्न मिळतंय फक्त ही 2 ते 10% लाईट वापरून. विचार करा, जर झाडांनी जर जास्त लाईट जर कॅप्चर केली 2 धनापेक्षा, आपल्या पृथ्वीवरती किती भरपूर मोठ्या प्रमाणात अंतर होईल.
कोणतं विषाक्त सोय नाही. ठीक आहे. आता इकोसिस्टम जे आहेत ना सेकंड लॉ फॉलो करते कोणता थर्मोडायनामिक्सचा. आता सेकंड लॉ काय थर्मोडायनामिक्सचा बघू आपण. दे नीड अ कॉन्स्टंट सप्लाय ऑफ एनर्जी. असं होत नाही कधी कोणतं पृथ्वीवरती आपली जी पृथ्वी आहे एंटर पृथ्वी आहे पाऊस पडला ऊन असेल थंडी वगैरे असेल असं कधीच होत नाही कोणतं पृथ्वीवरती जे डेट्रायटस आहे त्यांची संख्या संपली आहे त्या झाडांना अन्न भेटत नाही. तोच कोणता हा सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. काय तर यांना कॉन्स्टंट एनर्जी सप्लाय पुरत असतो सिंथेसाइज द मॉलिक्यूल इट हेल्प टू काउंटर अटॅक द एंट्रॉपी. काउंटर अटॅक म्हणजे काय. आता मला सांगा झाडामध्ये आपण एक हायपोथेटिकल एक्झाम्पल घेऊ. मला सांगा जर एखाद्या झाडाला अन्न पाहिजे असेल न्यूट्रिएंट पाहिजे असेल प्रोसेस काय आपल्याकडं डिकम्पोजर असते प्रोसेस आहे डिकम्पोजर असतं. आता मला सांगा जर डिकम्पोजर असणं ही जे डेट्रायटस आहे जर ते लवकर कुजवलं नाही किंवा सोडवलं नाही मला सांगा झाडाला अन्न भेटणार नाही. आपण झाड बघू इथं कोणतं झाडाला अन्न भेटणार नाही. झाड कसं काय वाढल. आता थर्मोडायनामिक्स सांगतोय पृथ्वीवरती किती जरी कंपोजर्स कमी झाले किती जरी अन्नसाठा कमी झाला तरी पण झाडाला कॉन्स्टंट एनर्जी सप्लाय जो काय असतो चालू असतो. हा कोण सांगतोय सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. चला पुढे स्लाइड बघूयात. त्यानंतर नेक्स्ट आहे झाडाचा तुम्हाला म्हणतो प्रोड्युसर कोणता सनलाईट वगैरे घेता येईल नंतर O2 जो आहे तो बाहेर पडतोय बघा. प्रोड्युसर कोणते ऑटोट्रॉप्स जे झाड आहे दे आर ऑर्गॅनिझम दॅट सिंथेसिस फूड. ते फूड सिंथेसिस करते ते ऑलरेडी आपल्याला माहिती आहे अन्न तयार करते. टेरेस्ट्रियल इकोसिस्टम आहे त्याला हार्बिव्हर असतो म्हटलं वुडी प्लांट जे आहेत ते वाढत असतात. नेक्स्ट आहे आपल्याकडं ॲक्वेटिक इकोसिस्टम आहे फायकोप्लॅन्क्टॉन आहे अल्गी आहे हायर प्लांट्स जे आहे ती इकोसिस्टम आहे. त्यानंतर एनर्जी ट्रॅप बाय द प्रोड्युसर पासेस ऑन द कंझ्युमर ऑर्गन डायस कोणतं ऑर द ऑर्गन डायस. आता ही जी एनर्जी आहे एक तर सूर्यप्रकाश काय करतं ट्रॅप सूर्यप्रकाश जो पडलाय झाडं ट्रॅप करतात आणि ती एनर्जी आहे कंझ्युमर टू ऑर्गन जो डाय झालाय इथपर्यंत ती एनर्जी पोहोचत असते. हे आपल्याला थोडक्यात दिलेलं आहे. कोणता एनर्जी फ्लो जो आहे. फ्लो म्हणजे काय कुठे कुठे जाते एनर्जी त्याला सांगा आपण एनर्जी फ्लो असं म्हणतो. नेक्स्ट बघा फूड चेन जे आहे आपल्याला फूड चेन बघायची. आता फूड चेन म्हणजे काय रे मला सांगा अन्न साखळी काय म्हणतो आपण त्याला अन्न साखळी. तुम्ही हे नाव ऐकले कधी. आणि अन्न जाळे हे तुम्ही दोन नाव ऐकले असेल. साखळी म्हणजे काय अन्न जाळे म्हणजे काय. साखळी म्हणजे काय फक्त एक जो ॲनिमल आहे तो एकमेकावर डिपेंड असतो त्याला काय आपण फूड चेन असं म्हणतो. आणि जे अन्नजाळ आहे फूड वेब त्याला म्हणतो आपण काय जे एकमेकावर कॉम्प्लेक्स सिस्टम जे आहेत 2-3 प्रांतिक एक सिस्टम वगैरे असते त्याला काय आपण फूड वेब असं म्हणतो. आता आपण ही अन्न साखळी आहे अन्न साखळी बघू. पहिलं बघा झाड आहे या साईड तुम्हाला दिसत नसेल बघा. झाड आहे झाड पाण्याचा वापर करून आणि सूर्याचा वापर करून काय करतं एनर्जी तयार करतं म्हणजे काय फूड बनवतं. त्या फूडला कोण खातं नागतोडा खातो ग्रासहोपर जो आहे. ग्रासहोपरला कोण खातं इथे फ्रॉग जो आहे तो फ्रॉग खातो. कोणाला ग्रासहोपरला फ्रॉग वगैरे खात असतो बघा. पहिलं झाड त्यानंतर झाडाला कोण खातं थोडंसं नागतोडा ग्रासहोपरला कोण खातं फ्रॉग. फ्रॉगचं सायंटिफिक नाम काय नेम काय बाळांनो राना टायग्रीना. काय नाव आहे राना टायग्रीना असं नाव आहे. बेडकास बरोबर. बेडकाला कोण खातं मग साप खातो नाग खातो. नागाला कोण खातं रे नाही गरुड खातं. आणि गरुडाला कोणीच खात नाही पण गरुड जेव्हा मरते त्याला तेव्हा बॅक्टेरिया आणि फंगाई त्याला काय करतात डिकम्पोज करतात आणि परत याच्या शरीरामध्ये जे न्यूट्रिशन आहे परत झाडाला भेटतं आणि परत झाड वाढायला लागतं. हा काय एनर्जी फ्लो आहे ती आहे फूड चेन म्हणजे काय अन्न साखळी. अशी एनर्जी फ्लो होत असते म्हणजे एका घटकापासून दुसऱ्या घटकापर्यंत काय कॉन्स्टंट एनर्जी सप्लाय होत असते. ती एनर्जी कोणी असलं किंवा नसलं कधी थांबू शकत नाही. मग तुम्हाला एक्झाम्पल दिलंय प्रायमरी कंझ्युमर्स कोण जो पहिल्यांदा झाडाला खातोय अल्टरनेटली ठीक आहे तो आहे प्रायमरी कंझ्युमर्स. त्यामध्ये सेकंडरी कंझ्युमर्स कोण आहे बेडूक आहे. त्यानंतर टर्शियरी कंझ्युमर कोण आहे आपल्याकडं टर्शियरी कंझ्युमर कोण आहे आपल्याकडं स्नेक वगैरे आहे. मग बघा इथे बाळांनो याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला दिली इन्सेक्ट असेल इन्सेक्ट म्हणजे काय कीटक आहे. त्यानंतर बर्ड्स आहे पक्षी आहे. त्यानंतर मॅमल्स आहे जे पूर्ण अल्टिमेट झाडाला खातात. आणि मुलुस्कन्स आहे मुलुस्कन मध्ये गुगल काय तुम्हाला येतात ठीक आहे लक्षात ठेवायचं. सेकंड कंझ्युमर बेडूक आपण धरला होता त्यामध्ये कोण कोण आहे फ्रॉग आहे फॉक्स आहे मॅन आहे हे सगळे काय सेकंडरी कंझ्युमर्स आहे. त्यानंतर टर्शियरी कंझ्युमर्स कोण कोण आहे टायगर आहे लायन आहे एक्सेट्रा हे काय टर्शियरी कंझ्युमर्स. त्यामध्ये आपला अजून काही शब्दांचे अर्थ बघायचे. बघा पहिला शब्द कोणता इथे दिले प्रायमरी कंझ्युमर्स पुढे दिले हार्बिओरस जे फक्त हिरवे गवत वगैरे खातात त्याला म्हणतो आपण कोण हार्बिओरस. दुसरं बघा प्रायमरी कार्निओरस मांस भक्षी जे आहेत जे फक्त मांस खातात ते कोणते मांस भक्षी कार्निओरस वगैरे आहे. तिसरं आहे बघा सेकंडरी कार्निओरस
जे सुद्धा फक्त काय खातात, मांस वगैरे खात असतात, त्यांना काय म्हणतो आपण सेकंडरी कार्निवर्स. बघा इथे तुम्हाला नाव दिले. आता ही ही आपण काय बघितली, सिंपल फूड चेन बघितली. आता फूड वेब कशाला म्हणायचं, जर तो तुम्हाला एक्झाम्पल दिले कोणकोणते बघा, मॅमल्स, मोलस्कन, इन्सेक्ट, बर्ड, त्यानंतर फ्रॉग, फॉक्स, मॅन, त्यानंतर टायगर, लायन, हे सगळे जेव्हा एका सिस्टम मध्ये असतील ना, त्यांचा एकमेकावर काय असतो, अवलंबून वेळ असतो, आपण डिपेंड असतो. या सगळ्यांना म्हणतो आपण काय, फूड वेब असं म्हणतो. बरोबर, काय म्हणतो, फूड वेब असं म्हणत असतो. ठीक आहे, चला पुढे भाग बघूया. पुढे असं आपला फूड चेन जे आहेत. आता बघा या फूड चेन मध्ये अल्टिमेटली कोणता, फूड चेन म्हणजे काय, अन्न साखळी जे आहेत. फूड चेन किती, दोन टाईपची असते बघा. पहिली कोणती, ग्रॅझिंग फूड चेन, दुसरी कोणती, डेट्रायटस फूड चेन. आता तुम्ही म्हणाल सर ही ग्रॅझिंग फूड चेन म्हणजे काय आणि डेट्रायटस फूड चेन म्हणजे काय. आता ग्रॅझिंग म्हणजे काय, फक्त जे खाण्यासाठी एकमेकावर डिपेंड असतात त्यांची जी सिस्टम असते ती कोणती असते, ग्रॅझिंग फूड चेन, ज्याला आपण म्हणतो GFC, ग्रॅझिंग फूड चेन. दुसरी असती डेट्रायटस फूड चेन. आता आपला डेट्रायटसचा अर्थ कळाला आहे, तुम्ही पहिले बघितलं असेल, त्या दिवशी मी तुम्हाला कन्फर्म केलेलं आहे कोणतं, डेट्रायटस म्हणजे काय, जे रॉ मटेरियल वापरून कोणता फंगाय किंवा बॅक्टेरिया त्यांचं उदरमरण करतात त्याला आपण डेट्रायटस, किंवा जे प्राणी मेलेले, जे वनस्पती मेलेली कोणतं, त्यांच्यावरती वाढणारी जे सिस्टम आहे त्या सिस्टमला आपण काय म्हणतो, डेट्रायटस फूड चेन असं म्हणतो. मग पहिले कोण झालं, ग्रॅझिंग फूड चेन, दुसरं कोणतं, डेट्रायटस फूड चेन. आपण ग्रॅझिंग फूड चेन पण बघणार आहे आणि डेट्रायटस फूड चेन बघणार आहोत. मग पहिल्यांदा समजून घेऊ बघा, द चेन ऑफ फीडिंग, ही चेन, ही जी साखळी, फीडिंग म्हणजे काय, अन्नासाठी आहे. द चेन ऑफ फीडिंग रिलेशनशिप बिटवीन डिफरंट ऑर्गॅनिझम, डिफरंट ऑर्गॅनिझमची रिलेशनशिप आहे जी काय एकमेकावरती अवलंबून असते अन्नासाठी, ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज अ फूड चेन. परत एकदा बघून घ्या, द चेन ऑफ फीडिंग रिलेशनशिप बिटवीन द डिफरंट ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज अ फूड चेन. म्हणजे अन्नासाठी प्रत्येक सजीव कोणता एकमेकावर डिपेंड असतो, फीडिंग रिलेशनशिप त्यांची असते आणि त्याच फीडिंग रिलेशनशिपला आपण काय म्हणतो, फूड चेन असं म्हणतो. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, अन्न साखळी असं आपण म्हणत असतो. मग फूड चेन दोन प्रकारच्या आपण बघितल्या. पहिली कोणती, ग्रॅझिंग फूड चेन, दुसरी कोणती बघितली आपण, डेट्रायटस फूड चेन ही असते. मग ऑलरेडी ही आपण बघितली, कोणतं, गवताला कोण खाणार, ग्रासहोपर खाणार, ग्रासहोपरला बेडूक खाणार, बेडकाला कोण खाणार, साप खाणार, सापाला गरुड खाणार, आणि गरुड जेव्हा मरणार आहे तेव्हा कोणता, डिकंपोज त्याच्या शरीरामध्ये न्यूट्रिएंट आहे ते परत प्रोव्हाइड करणार आहे. हीच ती सिस्टम आहे ज्याला आपण फूड वेब म्हटलेलं आहे. फक्त ह्या स्लाइडमध्ये आपला फूड वेब, फूड चेनची डेफिनेशन, त्यानंतर फूड चेनचे दोन टाईप जे आहेत ते आपल्याला बघायचे होते, ते आपण बघितले. फूड चेनचे दोन टाईप्स आहे, ग्रॅझिंग फूड चेन आणि कोणता, डेट्रायटस फूड चेन. आता मध्ये बघा, याच्यामध्ये आपल्याला बघायचंय ग्रॅझिंग फूड चेन म्हणजे काय, फक्त काय आपण खातोय ते एकमेकावरती अवलंबून असतो कोणता, अन्नासाठी. हा त्याला खातोय, तो त्याला खातोय, तो त्याला खातोय, याला काय म्हणतो आपण, ग्रॅझिंग फूड चेन असं म्हणतो. बघा मग इथे बघा, झाडाला कोण खाते, गोट खाते म्हणजे शेळी खाते, शेळीला कोण खातोय, माणूस खातोय. ठीक आहे, इथे बघा प्रायमरी प्रोड्युसर कोण आहे, झाड आहे. त्यानंतर प्रायमरी कंझ्युमर कोण आहे, शेळी, आणि त्यानंतर सेकंडरी कंझ्युमर कोण आहे, माणूस. हे तीन आहे, म्हणजे गवताला शेळी, शेळीला माणूस. ठीक आहे, खात असतो, हे प्रोड्युसर झाले. ही कोणती, ग्रॅझिंग फूड चेन, GFC ज्याला म्हणतो आपण, ग्रॅझिंग फूड चेन. फक्त एकमेकावर डिपेंड आहे, कशासाठी, अन्नासाठी. हे दोघं पण याच्या कोणावर डिपेंड आहे, हे कोणावर डिपेंड आहे, सूर्यावरती आणि पाण्यावर डिपेंड आहे. त्यानंतर बघा डेट्रायटस फूड चेन. आता ही फूड चेन कशी असते, थोडक्यात लक्ष द्यावा. ही फूड चेन कशी असते, आता पालापाचोळा आहे, डेड ऑर्गॅनिक मॅटर वगैरे आहे. आता ह्या ऑर्गॅनिक मॅटरवरती कोण वाढतंय, आता ही वूड लावूस वगैरे वाढते. ते काय करते, ह्या पालापाचोळा खाते, त्याला बारीक बारीक तुकड्यामध्ये रूपांतर करते. परत याला कोण खाते, कावळे वगैरे खाते, ब्लॅकबर्ड जो आहे, ब्लॅकबर्ड असेल किंवा कोणते पक्षी वगैरे असेल, हो त्यांना खातोय. आता ही जी सिस्टम आहे त्याला काय म्हणतो आपण, डेट्रायटस फूड चेन. म्हणजे रॉ मटेरियलवरती वाढतं कोण, काही कीटक वगैरे वाढतात, कोणतं, काही सजीव वाढतात आणि त्या सजीवावरती अजून कुत्रे वाढतो, यालाच काय म्हणतो आपण, डेट्रायटस फूड चेन. आता इथे बघा, ग्रॅझिंग फूड चेन ही फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती चालते आणि जी डेट्रायटस आहे, जे ऑर्गॅनिझम डेड झालेलं आहे त्यांच्यावर चालणारी सिस्टम आहे, त्याला आपण डेट्रायटस फूड चेन. मग आपण बघितलं सेकंडरी कंझ्युमर्स आहे, हा प्रायमरी कंझ्युमर्स आहे आणि डेड लिव्स वगैरे आहे. थोडक्यात एवढं ग्रॅझिंग फूड चेन. अजून तुम्हाला दिलं एक्झाम्पल बघा, डेड लिव्स, वूड लाऊस आणि कोणता, ब्लॅकबर्ड. आता याला कोण खाते, वूड लाऊस खाते, त्यानंतर याला कोण खाते, इटन बाय द ब्लॅकबर्ड. झालं इथपर्यंत. नेक्स्ट बघा, कंझ्युमर्स ऑलरेडी आपला माहिती आहे, प्रायमरी कंझ्युमर्स कोण आहे, सेकंडरी कंझ्युमर्स कोण आहे आणि कोणतं, टर्शरी कंझ्युमर्स कोण आहे. या फूड चेन मध्ये कोणता, नागतोडा आहे, ग्रासहोपर, ग्रासहोपरला कोण खातं, बेडूक, बेडकाला कोण खातं, गरुड जे आहेत ते गरुड खात असतं. हा झाला प्रायमरी कंझ्युमर्स, हा प्रायमरी कार्निवर्स आणि कोणता, हा सेकंडरी कार्निवर्स.
आता तुम्हाला इथं सेकंडरी कार्निवोर खाल्लेली नाही, हा प्रायमरी कार्निवोर आहे. काय तो प्रायमरी कार्निवोर आहे. याने जर डायरेक्ट पूर्ण याला खाला असं कोणता या पानावरती अवलंबून असतं. हा नाकपुडा कशावर अवलंबून आहे, जनावरती अवलंबून आहे. हा कोणावर अवलंबून आहे, नाकपुड्यावर अवलंबून आहे. आता हा मांस भक्षण करत असल्यामुळे हा प्रथम असा प्राणी असा सजीव वगैरे आहे, तो काय करतो, मांस खातो. मांस खाल्ल्यामुळे हा पहिलाच रोल आहे, म्हणून काय म्हणतो आपण प्रायमरी कंझ्युमर्स असं म्हणतोय. नेक्स्ट आहे कोणता रे, गरुड आहे. गरुड सुद्धा कोणाला खाते, सापाला वगैरे खाते. आता इथं जे आहेत गरुड सेकंड कंझ्युमर्स नाही, इथं पहिल्यांदा साप येईल कोणता, आणि साप नंतर काही गरुड वगैरे येणार आहे. म्हणजे नाकतोडा प्रायमरी कंझ्युमर्स आहे, हार्बिवरस तो. त्यानंतर हा प्रायमरी कार्निवर्स, त्यानंतर साप जो आहे हा काही साप पूर्णपणे सेकंडरी कार्निवर्स येणार आहे, जो कारण खाणार बेडकाला खाणार. आलेपर्यंत लक्षात. चला पुढचा पार्ट बघूया. इथे आहे बघा नेक्स्ट पार्ट मध्ये तुम्हाला अजून थोडं सिस्टमॅटिक दिलेलं इथं एनर्जी फ्लो जो आहे. आता डेट्रायटस फूड चेन जे आहेत ना, तो पार्ट आपल्याला बघायचा आहे. डेट्रायटस फूड चेन इथे बघा. डेट्रायटस इज मेड अप ऑफ द डिकम्पोजर्स सॅप्रोफाइट. सॅप्रोफाइट म्हणजे काय, जे अल्टरनेटली डेड अँड डिके मॅटरवरती अवलंबून असतात. दे कॅन ग्रो डेड अँड डिकेइंग मॅटर, त्याला काय म्हणतो आपण सॅप्रोफाइट्स. म्हणजे असे सजीव फक्त सडलेल्या, कुजलेल्या किंवा मेलेल्या वनस्पती जिवंत राहतात, याला काय म्हणतो आपण सॅप्रोफाइट. सच ॲज फंगाय अँड बॅक्टेरिया. मग कोणकोणतं आहे, बॅक्टेरिया आणि फंगाय आहे. दे सिक्रीट डायजेस्टिव एन्झाइम दॅट ब्रेक डाऊन डेट्रायटस इनटू सिंपल इनऑर्गॅनिक मॅटर किंवा मटेरियल विच आर ॲब्सॉर्ब बाय देम, दस दे गेट एनर्जी अँड न्यूट्रिएंट. म्हणजे हे जे मटेरियल आहे कोणतं रॉ मटेरियल आहे, जे सडलेलं कुजलेलं मटेरियल किंवा जे डेड झालेलं आहे, अशा मटेरियलचा वापर करून कोणतं हे सॅप्रोफाइट त्याला लहान लहान याच्यामध्ये रूपांतर करतात, आणि लहान याच्यामध्ये रूपांतर केल्यानंतर कोणतं ते स्वतः वाढतात, ते त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट मिळवतात, आणि कोणत्या एनर्जी फ्लो जो आहे तो कंटिन्यू चालू असतो. त्याला आपण सॅप्रोफाइट असं म्हणतो. तो आहे डिकम्पोजर चालू. मग या साईडला काही बॅक्टेरिया आहे. पहिल्या डायग्राम तुम्हाला दिसते, सुडोमोनास नावाची बॅक्टेरिया आहे, दिसते तुम्हाला बॅक्टेरिया. ही सुद्धा काय करते, डेड ऑर्गॅनिक लाईव्ह करते. मशरूम आहे, हे सुद्धा कोणता सॅप्रोफाइट आहे. सडलेल्या, कुजलेल्या किंवा जे डेड ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याच्यावरती वाढतं. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं कोणतं फंगाय आहे. फंगा कुठे वाढते, जी बुरशी जी आहेत ते पण तसंच कोणतं जे डेड ऑर्गॅनिक मॅटर आहे किंवा फळ वगैरे असेल या भागामध्ये वाढत असते, आणि त्यांच्यातून आपण काय करतो, न्यूट्रिशन घेतो. म्हणजे फंगाय न्यूट्रिशन घेते आणि त्यांचं जीवन जे आहे ते जीवन चालवत असते. थोडक्यात हे तुम्हाला म्हटलंय. नेक्स्ट बघा, आता इथे तुम्हाला एकदम सिस्टमॅटिक दिली. काय दिले, एनर्जी फ्लो. आता इथं पहिल्यांदा एनर्जी फ्लोचे काही पॉईंट समजून घेऊ आपण, नंतर हे डायग्राम बघू आपण. एनर्जी फ्लो इज अन इकोसिस्टम इज अ युनिडायरेक्शनल. ऑलरेडी आपण स्टडी केला होता, हे कसं आहे युनिडायरेक्शनल आहे. म्हणजे एकाच डायरेक्शनने काय होतं, फ्लो वगैरे होत असतं. ही जी आहेत कसे होते, एका डायरेक्शनने फ्लो होत असते. मग बघा कोणती युनिडायरेक्शनल आहे, युनिडायरेक्शनल मॅनर. इट एंटर्स ॲज द सनलाइट इज अ कॅप्चर बाय द प्रोड्युसर. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे कोणतं सनलाइट कोण कॅप्चर करते, झाड कॅप्चर करते. पासेस ऑन द कंझ्युमरला पास करते ॲट डिफरंट लेवल अँड फायनली रिच डिकम्पोज. कोणता झाड काय करतं, सूर्यप्रकाश घेते, कंझ्युमर पर्यंत देते. कंझ्युमर कोणाला प्रोव्हाइड करतं, सॅप्रोफाइट पर्यंत, डिकम्पोजर पर्यंत काय करतं, ते शेअर करत असतं किंवा पास करत असतं. मग पहिलं बघा, सन जे आहेत कोणतं, सनचा वापर करून काय करताय, ग्रास एनर्जी मिळवत आहे. कोणता ग्रास कोण खाते, ग्रासहोपर खाते. ग्रासहोपरला कोण खाते, फ्रॉग. फ्रॉगला स्नेक, स्नेकला कोणतं इगल, जे गरुड आपण म्हणतो. आता यांची एनर्जी फ्लो चालते. आता हे एनर्जी फ्लो आपल्याला दिलेच ऑलरेडी. कोणते, पहिलं आहे प्रोड्युसर, नंतर कंझ्युमर, नंतर कोणते डिकम्पोजर्स. आता हा एनर्जी फ्लो जो आहे ना, काय लक्षात ठेवायचं. पहिलं सूर्यप्रकाश, त्यानंतर झाड, झाडानंतर नाकतोडा, नाकनंतर बेडूक, बेडकानंतर साप, सापानंतर इगल जे आहे, आणि इगल नंतर कोणतं डिकम्पोजर्स. हा सिस्टमॅटिक पॅटर्न जो आहे लक्षात ठेवायचा. आला लक्षात. चला पुढचं. आता यामध्ये बघा एनर्जी फ्लो जो आहे, तुम्हाला ही फूड वेब दाखवली. मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं काय, फूड चेन सोपी असते, फक्त एकच प्राणी असते एकमेकाला मस्त. पण इथे बघा या फूड वेबमध्ये, या अन्नजाळ्यामध्ये भरपूर सारे प्राणी एकमेकावरती अवलंबून आहे. काय, एकमेकावरती अवलंबून आहे. आणि यांचं जे जाळं करणार आहे कोणतं जाळं, त्याचं आपण फूड वेब असं म्हणत असतो. मग याच्यावरती बघा पायथॉन जे आहेत, पायथॉन म्हणजे जो साप आहे तो उंदराला पण खातोय आणि बेडकाला पण खातोय. अल्टरनेटली दोघांवरती अवलंबून आहे. बेडूक जो आहे, बेडूक म्हणजे झाडाला, या झाडाला पण खातो असं, झाडाची कीटक पण खातोय आणि ग्रासहॉपर पण खातोय. ग्रासहॉपर झाडाला पण खाते. कोणता, तो अल्टिमेट डिपेंड. बघा आता जे लव्हेंडर नावाचं झाड जे फ्लॉवरिंग प्लांट आहे, याच्यावर 2-3 बटरफ्लाय काय असतात, जिवंत असतात. आता यांचा जो सिस्टमॅटिक पॅटर्न आहे एकमेकांवर अवलंबून असताना
जगामध्ये सगळे प्राणी एकमेकाशी इंटरॅक्शन करतात आणि ह्या सगळ्या इंटरॅक्शनला आपण काय म्हणतो, फूड वेब असं म्हणत असतो. आणि तेच फूड तुमच्या समोर आहे. ठीक आहे, त्यामध्ये पण जीएफसी असेल, ग्रॅझिंग फूड चेन आहे बघा. इन अन aquatic ecosystem, GFC is the major conduct of the energy flow. Aquatic म्हणजे कोणतं, पाण्यामध्ये वाढणारी इकोसिस्टम जे आहे. दुसरी, इन अ टेरेस्ट्रियल इकोसिस्टम अ मच अमाऊंट ऑफ एनर्जी फ्लोज थ्रू द DFC. DFC काय रे, डेट्रायटस फूड चेन. DFC पण कुठे, टेरेस्ट्रियल इकोसिस्टम मध्ये. म्हणजे अशी इकोसिस्टम जे जमिनीवरती वाढते अशा इकोसिस्टम मध्ये मेन सोर्स जर असेल तो कोणता माहिती का, DFC चा, डेट्रायटस फूड चेनचा सोर्स आहे. ठीक आहे, DFC मे बी कनेक्टेड विथ द GFC. मे बी म्हण तुम्हाला, मे बी म्हणजे डेट्रायटस फूड चेन ही ग्रॅझिंग फूड चेन वरती काय असते, डिपेंड असते. तो पॉईंट दिला आपला. सम ऑर्गॅनिझम ऑफ DFC डेट्रायटस फूड चेन आर प्रे टू द GFC एनिमल. म्हणजे असे काय एनिमल असतात कोणता, जे DFC वर डिपेंड आहे पण खातात कोणला, GFC ला. ग्रॅझिंग फूड चेन मध्ये एंटर करत असतात. आणि अल्टिमेटली आहे, जर एखाद्या प्राण्याला चारा भेटला नाही किंवा अन्न भेटलं नाही, तो डेट्रायटस फूड चेनवरून मुलांना कोणता, ग्रॅझिंग फूड चेन कडे कन्वर्ट होऊ शकतो. काय होऊ शकणार आहे, कन्वर्ट होऊ शकणार आहे बघा. कॉक्रोचेस, क्रो, ह्युमन एक्सेट्रा आर द ऑम्निवोरस. त्यांना दोन्ही पण चालतं, एखादा पण आणि गटारामुष्य पण चालतं. ठीक आहे, त्याला आपण ऑम्निवोरस जे आहेत. म्हणजे चिकन पण खाणार आहे आणि कोणतं, पालेभाज्या ज्या आहेत त्या पण खाणार आहे. अल्टिमेटली दोन याच्यावर डिपेंड असतं, कोणता, कार्निवोरस पण आणि कोणता, हार्बिवोरस पण. त्याला कोणता म्हणतो आपण, ऑम्निवोरस असं म्हणतो. सच इंटरॅक्ट कनेक्शन ऑफ फूड चेन आर कॉल्ड द फूड वेब. आता यालाच काय म्हणतो आपण, फूड वेब असं म्हणत असतो. एकत्रित जो यांचा संच वेळ आहेत, म्हणजे एकमेकावर डिपेंड असतं. कधी कधी ग्रॅझिंग फूड चेन असतं, कधी कधी डेट्रायटस फूड चेन असतं. आणि हे सगळे एकमेकावर डिपेंड असतात आणि त्या डिपेंडन्सला आपण काय म्हणतो, फूड वेब असं म्हणत असतो. सिंपल तुम्हाला डेफिनेशन आणि कोणता पॉईंट एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये अजून थोडं आपलं क्लिअर कट केलंय. इथे प्रायमरी कंझ्युमर्स कोण आहे, त्यानंतर प्रायमरी प्रोड्युसर कोण आहे, प्रायमरी कंझ्युमर्स कोण आहे, सेकंडरी कंझ्युमर आहे कोणतं, टर्सरी कंझ्युमर. इथं पण सुद्धा तुम्हाला बेडकाच्या ऐवजी काय येणार आहे माहिती का, स्नेक येणार आहे. स्नेक काय येणार आहे, स्नेक येणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, इथे बघा, अ स्पेसिफिक प्लेस ऑफ ऑर्गॅनिझम इन द फूड चेन इज नोन ॲज द ट्रॉपिक लेवल. स्पेसिफिक कोणता, त्याची विशिष्ट जागा आहे. स्पेसिफिक म्हणजे काय, विशिष्ट. स्पेसिफिक प्लेस, प्लेस म्हणजे काय, जागा. इथे आपण म्हणता प्लेस म्हणजे जागा. ठीक आहे, त्यानंतर ऑफ ऑर्गॅनिझम, ऑर्गॅनिझम म्हणजे काय, सजीव. द फूड चेन इज नोन ॲज द ट्रॉपिक लेवल. त्याला काय म्हणतो आपण, ट्रॉपिक लेवल असं म्हणत असतो. म्हणजे ह्या इकोसिस्टम मध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझमची काहीतरी एक जागा आहे, विशिष्ट जागा आहे. आणि त्या विशिष्ट जागालाच आपण काय म्हणतो, ट्रॉपिक लेवल असं म्हणतो. मग आपलं किती ट्रॉपिक लेवल आहे, असे कोणते ऑर्गॅनिझम आहे, त्यांची कोणता विशिष्ट जागा ठरलेली आहे ते आपण बघू. पहिलं बघा, प्रायमरी प्रोड्युसर आहे कोणता, तो एका बेसिक लेवलला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रायमरी कंझ्युमर, तो विशिष्ट लेवल आहे. सेकंडरी कंझ्युमर, तो पण एक विशिष्ट लेवल आहे. त्यानंतर कोणता, टर्सरी कंझ्युमर, हा सुद्धा विशिष्ट लेवल आहे. आणि यांची ट्रॉपिक लेवल कुठे ते बघूयात आपण. पहिलं बघा, पहिली जी ट्रॉपिक लेवल आहे कोणती, प्रोड्युसरची आहे. जे वनस्पती किंवा जे ऑर्गॅनिझम जे आहेत, झाड जे आहे काय करतं, अन्न तयार करतं आणि ते अन्न बाकीला काय करतं, प्रोव्हाइड करतं. मग इथं झाडाने जे मिळालं अन्न कोणाला प्रोव्हाइड करतं, गाईला. त्यामुळे झाडाची एक ट्रॉपिक लेवल आहे, विशिष्ट जागा आहे इकोसिस्टम मध्ये. त्यानंतर गाईला कोण खातं, पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम खातो. त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम कोण खातं, हा पर्टिक्युलर काय खातो, ऑर्गॅनिझम खात असतो. हे तुम्हाला म्हटलंय. आता गाईला अल्टिमेटली फॉक्स खात नाही, कोण खातं, लायन असेल, कोणतं, लायन वगैरे असेल, टायगर वगैरे असेल, असे प्राणी खात असतात. त्यामुळे तुम्हाला काय म्हटलंय, इथं इकोसिस्टम मध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझमची एक प्लेस आहे, एक जागा आहे. आणि त्या जागेला आपण काय म्हटलंय, ट्रॉपिक लेवल असं म्हटलेलं आहे. मग इथं हे ट्रॉपिक लेवल आहे 1, 2, 3 आणि 4 म्हणून नाव काय दिले, फर्स्ट ट्रॉपिक लेवल, सेकंड ट्रॉपिक लेवल, थर्ड ट्रॉपिक लेवल आहे कोणतं, फोर्थ ट्रॉपिक लेवल, अशा आपल्याला जागा दिलेला आहे. विषय संपला. कळेपर्यंत ट्रॉपिक लेवल काय, विशिष्ट प्लेस असते प्रत्येक ऑर्गॅनिझमची, त्याला आपण काय म्हणतो, विशिष्ट प्लेस, त्याला आपण ट्रॉपिक लेवल असं म्हणत असतो. आता बघा ह्या पार्टमध्ये या स्लाइडमध्ये आपल्याला काय बघायचंय, एनर्जी फ्लो जे आहेत डिफरंट ट्रॉपिक लेवल, ती कशी फ्लो होते, कशी ट्रान्सफर होते ते आपल्याला बघायचं. डिफरंट ट्रॉपिक लेवल पहिले बघा, इथे देईल तुम्हाला फर्स्ट ट्रॉपिक लेवल कोणी, प्लांट आहे. सूर्यप्रकाश एनर्जी कोणी घेतली, झाडाने घेतली. झाडाची एनर्जी कोण वापरतंय, सेकंडरी ट्रॉपिक लेवल मध्ये कोणतं, प्रायमरी कंझ्युमर्स, हे किडे वगैरे वापरत आहे. किड्यांना कोण खात आहे, पूर्णपणे किड्यांची हिट काही रिलीज होते, त्याला परत कोणतं, पक्षी खात आहे. परत पक्ष्यांना कोण खात आहे, हिट रिलीज होते आणि कोणतं, इगल वगैरे खात आहे. हा एनर्जी फ्लो आहे. परत
झाडाचे जे पानं वगैरे ते खाली पडले त्याच्यावरती कोण जगणारे आर्थोम जे आहेत जे कीटक वगैरे जाणारे, म्हणजे इथं डेट्रेटस फूड चेन आणि कोणता ग्रॅझिंग फूड चेन या दोन्ही पण अल्टरनेटली चालत आहे. सायमल्टेनियसली काय करणार आहे, चालणार आहे. त्यालाच काय म्हणतो आपण एनर्जी फ्लो जो आहे. असा एनर्जी फ्लो, अशी जी ऊर्जा आहे, ऊर्जा एका घटकापासून दुसऱ्या घटकापर्यंत काय होते, ट्रान्सफर होत असते. मग तुम्हाला म्हटलंय प्रत्येक जण मेला त्याला डिकम्पोज करणारच, इकडे हा जरी मेला डिकम्पोज करणारच, इकडे जरी हा डिड झाला तो सुद्धा काय करणार आहे, डिकम्पोज करणार आहे विथ द हेल्प ऑफ फंगाई, बॅक्टेरिया अँड सम मायक्रो ऑर्गॅनिझम. हे काय करणार, त्यांना सडवणार, कुजवणार आहे आणि परत त्यांची एनर्जी एखाद्या लिव्हिंग सिस्टमला म्हणजे कोणला, प्रोड्युसरला प्रोव्हाइड करणार आहे. तेच आपले इथं म्हटलंय. ठीक आहे. आता तुम्हाला प्रायमरी कार्निव्हरस, सेकंडरी कार्निव्हरस, कंझ्युमर्स या सगळ्या गोष्टी कळाल्या असेल. एकदम सिंपल गोष्टी वगैरे आहे. ठीक आहे. चला पुढे कळतं. चला पुढचं. आता बघा या स्लाइडमध्ये, या स्लाइडमध्ये काय म्हटलंय बघा, डेड ॲनिमल जे आहेत, डेड ॲनिमलची जी एनर्जी आहे कशी प्रोव्हाइड होते किंवा कुठे ट्रान्सफर होते. बघा, द अमाऊंट ऑफ एनर्जी डिक्रीज ॲट सक्सेसिव्ह ट्रॉपिक लेवल. अमाऊंट ऑफ एनर्जी काय होते, डिक्रीज होत असते, डिक्रीज कमी होते. डिक्रीज म्हणजे काय, कमी होत राहते. म्हणजे तुम्हाला मग मी सांगितलं काय, प्रत्येक ऑर्गनची 100% ऊर्जा पुढच्या ऑर्गॅनिझम मध्ये जाऊ शकत नाही. किती, 100%. मला सांगा, जर एखाद्या ॲनिमलने 100% ऊर्जा घेतली, पुढे कशी का जाईल, का जाऊ शकत नाही, त्याच्यामध्ये पण कारण आहे की आपण बघूयात. बघा, द अमाऊंट ऑफ एनर्जी डिक्रीज. डिक्रीज म्हणजे काय, कमी होणं. डिक्रीज म्हणजे काय, कमी होणं. डिक्रीज ॲट सक्सेसिव्ह ट्रॉपिक लेवल. पहिल्या स्टेपला, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या काय होते, डिक्रीज होत जाते, कमी होत जाते. का कमी होते बघा, व्हेन अन ऑर्गॅनिझम डायज, जेव्हा ऑर्गॅनिझम मरतो बघा, इट बिकम डेड बायोमास डेट्रायटस. ते काय असतं, डेड बायोमास असतं, त्याला आपण डेट्रायटस म्हणतो. बघा, इज अन इकोसिस्टम सोर्स फॉर डिकम्पोज. हा काय, डिकम्पोज सोर्स म्हणजे एखादं ऑर्गॅनिझम मेला, त्याची पूर्ण एनर्जी कोणाला भेटते, डिकम्पोजला भेटत असते, पूर्ण बाकीच्या जीवांना भेटत नसते. बघा, ऑर्गॅनिझम ॲट इच ट्रॉपिक लेवल डिपेंड ऑन दोज ॲट द लोअर ट्रॉपिक लेवल फॉर एनर्जी. आता प्रत्येकजण कोणत्या खालच्या लेवलवरती काय असतो, डिपेंड असतो. प्रत्येक जण अल्टिमेटली आपला अन्न जे आहेत ना तयार करू शकत नाही, बनवू शकत नाही. फक्त कोण बनवते, झाड बनवते. बाकीच्या सगळ्यांना कोणतं, त्या झाडावरती किंवा त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमवरती डिपेंड राहावं लागतंय. मग बघा इथे जे डेड प्लांट आहे, कोणता, डेड बायोमास जे आहेत, त्यानंतर डिकम्पोजर्स वगैरे आहे, त्यानंतर डेड ॲनिमल आहे, यांचं सगळ्यांचं अल्टरनेट साठा जो आहे कोणाला भेटणारे, डेट्रायटस जे आहेत हे सगळ्यांना भेटणारे. डेड ॲनिमलचा मायक्रोब्सला भेटणारे, फंगाला भेटणारे, डेड प्लांटचा फंगाला मायक्रोब्सला भेटणारे, आणि ह्या सगळी काय करणार, एनर्जी जे 100% एनर्जी आहेत ती परत काय देणार, झाडाला कन्वर्ट करून देणार आहे, काही कन्वर्ट करून देणार आहे. पण त्यामध्ये सुद्धा 100% भेटत नाही, कारण का यांना ते जे पदार्थ आहे, जे ॲनिमल्स आहे, जे प्लांट्स वगैरे आहे, त्यांना डिकम्पोज करण्यासाठी काही एनर्जी द्यावं लागेल. काय करणार आहे, एनर्जी द्यावं लागणार आहे. आणि ती एनर्जी आपण मायनस करतो कशामध्ये, रेस्पिरेटरी लॉस मध्ये आपण ती एनर्जी मायनस करत असतो. एवढं तुम्हाला दिले. बघा नेक्स्ट आहे, आपल्याकडे काही झाडं वगैरे आहे. बघा झाडं, आता त्या झाडामध्ये बघा, द अमाऊंट ऑफ लिव्हिंग मटेरियल इज अन ट्रॉपिक लेवल ॲट अ गिवन टाइम इज कॉल्ड एज अ स्टँडिंग क्रॉप. स्टँडिंग क्रॉप म्हणजे काय, ते समजून घ्या. द अमाऊंट ऑफ लिव्हिंग मटेरियल, जेवढं पण लिव्हिंग मटेरियल आहे सगळं इन अ ट्रॉपिक लेवल, प्रत्येक ट्रॉपिक लेवल म्हणजे झाडं कोण असतात, प्रोड्युसर असणारे, ॲट अ गिवन टाइम इज कॉल्ड ॲज अ स्टँडिंग क्रॉप. म्हणजे अमाऊंट ऑफ मटेरियल कुठे त्यावेळेला किती आहे त्याला काय म्हणतो आपण, स्टँडिंग क्रॉप असं म्हणत असतो. दुसरं, इट इज अ मेजर ॲज द बायोमास. ते काय करतो आपण, बायोमास म्हणून मेजर करतो. मास म्हणजे काय, अमाऊंट ऑफ मॅटर. बायो म्हणजे काय, लिव्हिंग ऑर्गनचे जे अमाऊंट ऑफ मॅटर आहे, कोणता, मास ऑफ लिव्हिंग ऑर्गन और नंबर ऑफ युनिट एरिया. कसं मोजतो आपण, नंबर इन युनिट एरियामध्ये मोजत असतो. पुढचं, बायोमास इज अ स्पेसिस इज अ मेजर, कोणतं, इन टर्म्स ऑफ फ्रेश और ड्राय वेट. फ्रेश म्हणजे काय, झाड जसं आहे तसं मोजायचं, कोणतं, विदाऊट इव्हॅपोरेशन होता त्याला म्हणतो आपण फ्रेश वेट. आणि ड्राय म्हणजे काय, ज्याला आपण वाळवल्यानंतर त्याला मोजतो, कोणतं असतं, ड्राय वेट असतं. कोणतं, गहू काढले आपण, काय काढले, गहू काढले तरी त्याचं वजन केलं, ते काय, त्याचं फ्रेश वेट आहे. गहू वाळवले त्याचं नंतर वजन केलं, ते कोणतं आहे, ड्राय वेट आहे. ड्राय वेट इज मोर ॲक्युरेट बिकॉज इट एक्झॅक्ट मास ऑफ बॉडी विच रिमेन कॉन्स्टंट. मग इथे काय म्हटलंय, ड्राय वेट जे आहेत ना एकदम मापात असतं, कोणतं, ते आपलं एक्झॅक्टला मास जे आहे ते भेटतं. कारण वेट मध्ये काय होतं, जे फ्रेश वेट असतं त्याच्यामध्ये पाणी जे आहे, पाण्यात सुद्धा काय असतं, वजन वगैरे असतं किंवा अमाऊंट ऑफ मॅटर त्यामध्ये प्रेझेंट असतं. त्यानंतर पुढे 10% रूल. बघा मी तुम्हाला सांगितलं प्रमाणे प्रत्येक ऑर्गॅनिझमची 100% एनर्जी पुढे जाऊ शकत नाही.
फक्त किती जाते 10% एनर्जी पुढे जात असते. म्हणजे आपल्या झाडाची फक्त किती 10% एनर्जी भेटत असते. काय म्हटलं इथे नंबर ऑफ ट्रॉपिक लेवल इन जीएफसी ग्रॅझिंग फूड चेन कोणता इज रेस्ट्रिक्टेड ॲज अ फॉलो 10% लॉ. फक्त 10% एनर्जी भेट बघा ओनली 10% ऑफ एनर्जी इज ट्रान्सफर टू द इच ट्रॉपिक लेवल. प्रत्येक ट्रॉपिक लेवलला फक्त 10% एनर्जी ट्रान्सफर होत असते. मग बघा त्याचं आपण एक्झाम्पल घेऊ. इथे त्याचं एक्झाम्पल बघा. इथे आपण पाठीमागे स्लाइडमध्ये एक्झाम्पल बघून घेऊ कोणाकडे एनर्जी कशी ट्रान्सफर होते असे 10% रूल काय. आता समजा मान्य करा झाडाने एनर्जी घेतली कुठून डेट्रायटस कडून कोणता ऑर्गन कडून त्याला भेटली एनर्जी किती रे 100% एनर्जी भेटली झाडाला. हायपोथेटिकल एक्झाम्पल बघा. त्यानंतर झाडाला कोणी खाल्लं गायीने खाल्लं. मला सांगा गायीमध्ये झाडाची 100% एनर्जी जाऊ शकत नाही की जाती 10% एनर्जी. म्हणजे मला सांगा 100 मध्ये किती गेली इथे झाले 10% एनर्जी. काय आली 10% एनर्जी ट्रान्सफर झाली. याची 10% कोणामध्ये गेली या कार्निव्हर मध्ये गेली. कोणामध्ये कार्निव्हर मध्ये. याची 10% झाली 0.1 झाली. काय 0.1 झाली. ठीक आहे. याची कोणती 0.01% झाली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय होते 10% एनर्जी फक्त ट्रान्सफर होत असते. जास्त एनर्जी पुढे ट्रान्सफर होत नाही. गेलाच काय म्हणतो आपण 10% लॉ. किती होतो 10%. मग तुम्हाला पुढे दिले एक्झाम्पल कोणता 1000 असेल नंतर 100 होते नंतर 10 होते नंतर 1 होते नंतर 0.1 होते अशी एनर्जी काय पुढे ट्रान्सफर होत असते. त्याला सांगतो आपण 10% लॉ. आता दिले बघा 10% लॉ थोडंसं काही एक्झाम्पल दिलं आहे. इथं 10% लॉ कसं फॉलो करतो त्यामध्ये बघा पहिलं इकोलॉजिकल पिरामिड शो द डिक्रीज इन एनर्जी. आता बघा हा बेस कसा आहे रे ब्रॉड आहे म्हणजे इथं जास्त असणार आहे. हा बेस कसा थोडासा वाईड आहे. हा बेस थोडासा कमी आहे आणि हा बेस अजून थोडासा कमी आहे. मग तुम्हाला काय म्हटलंय हा जो पिरामिड दाखवला आहे कोणता हा पिरामिड तुम्हाला बसतोय ना तुम्हाला जो दिसतोय हा पिरामिड त्या पिरामिड मध्ये जेवढा जास्त ब्रॉड बेस तेवढी जास्त एनर्जी. कोणता जेवढा कमी बेस कोणता तेवढी कमी काय एनर्जी असणार आहे. मग इथे म्हटलंय काय इकोलॉजिकल पिरामिड शो द डिक्रीज इन एनर्जी. कोणता इकडे इकडे जेव्हा आपण जातो ना एनर्जी काय होते डिक्रीज होत ते कमी कमी होत जात असते. बघा ॲट सक्सेसिव्ह ट्रॉपिक लेवल इन अन इकोसिस्टम. सक्सेसिव्ह ट्रॉपिक लेवल मध्ये बघा ट्रॉप प्रेडेटर जे आहेत कोणता इट अदर एनिमल बाकी प्राण्यांना खातात. कार्निव्हरस इट हर्बिव्हरस ते ऑलरेडी आपल्याला माहिती कोणतं कोण कोणला खातात. मग यामध्ये फक्त म्हटलंय कोणतं जेव्हा आपण वर जाऊ ना ट्रॉपिक लेवलवरती वर जाऊ त्या ट्रॉपिक लेवलवरती एनर्जी कमी कमी प्रोव्हाइड होत असते ते डिक्रीज होत असते. ठीक आहे. चला पुढे बघूया. इथे बघा पहिल्यांदा झाडाकडे 100% त्यानंतर याच्याकडे किती 10% याच्याकडे किती 1% एनर्जी आहे. ठीक आहे. अशी ट्रान्सफर असेल 10% काय होते एनर्जी कमी कमी होतात. आता झाडामध्ये असंख्य एनर्जी असते त्याच्या कमी कोणता या जिराफामध्ये कमी कोणता लायनमध्ये एनर्जी असतात. प्रायमरी फर्स्ट ट्रॉपिक लेवल मिडल ट्रॉपिक लेवल किंवा सेकंड ट्रॉपिक लेवल कोणता थर्ड ट्रॉपिक लेवल. मग इकोलॉजिकल पिरामिड बघा द रिप्रेझेंटेशन ऑफ फूड चेन. फूड चेनची जी रिप्रेझेंटेशन आहे कोणता इन द फॉर्म ऑफ पिरामिड इज कॉल्ड ॲज द इकोलॉजिकल पिरामिड. म्हणजे ही जी रिप्रेझेंटेशन आहे तुम्हाला आता बघताय ही जे काय रिप्रेझेंटेशन आहे जी तुम्हाला हे करून दिले पिरामिड करून दिले बघा या पिरामिडमध्ये फूड चेन द फॉर्म ऑफ पिरामिड इज कॉल्ड ॲज द इकोलॉजिकल पिरामिड. याला काय आपण इकोलॉजिकल पिरामिड म्हणत असतो. सेकंड द बेस ऑफ पिरामिड. हा जो बेस आहे पिरामिडचा कोणता रिप्रेझेंट प्रोड्युसर फर्स्ट ट्रॉपिक लेवल द अपेक्स रिप्रेझेंट द टर्शियरी ऑर द टॉप लेवल कंझ्युमर. म्हणजे हा जो बेस दाखवलाय तो कोणता आहे प्रायमरी प्रोड्युसरचा आहे. हा सेकंडरी प्रायमरी कंझ्युमरचा आहे आणि हा कोणता आहे सेकंडरी कंझ्युमरचा आहे. यामध्ये कोणते हे प्रायमरी हार्बिव्हरस आहे आणि हे कोणते प्रायमरी कंझ्युमर्स आहे जे फक्त काय सॉरी प्रायमरी कार्निव्हरस वगैरे आहे. ठीक आहे. इकोलॉजिकल पिरामिड आर 3 टाइप्स. आता ही जी पिरामिड आहे किती टाइपची 3 टाइपची पिरामिड ऑफ नंबर पिरामिड ऑफ बायोमास आणि पिरामिड ऑफ एनर्जी. हे 3 टाइपचे पिरामिड आहे. तुम्हाला इथं समजलं असेल काय जेव्हा जेव्हा आपण वर जातो कोणत्या ह्या ट्रॉपिक लेवलमध्ये सक्सेसिव्ह ट्रॉपिक लेवलमध्ये आपण वरती गेल्यानंतर ही एनर्जी जी आहे त्यामध्ये कमी कमी होत जाते आणि ह्या सिस्टमला आपण काय म्हणतो इकोलॉजिकल पिरामिड असं म्हटलेलं आहे. आणि ते इकोलॉजिकल पिरामिड कोणता 3 पार्ट मध्ये आहे पिरामिड ऑफ नंबर पिरामिड ऑफ बायोमास आणि पिरामिड ऑफ एनर्जी. या 3 पार्ट मध्ये ते डिपेंड आहे. मग आपण पहिला पार्ट बघू पिरामिड ऑफ नंबर काय पिरामिड ऑफ बायोमास काय आणि पिरामिड ऑफ एनर्जी काय. आता पिरामिड ऑफ नंबर म्हणजे काय रे प्रत्येक ट्रॉपिक लेवलची काहीतरी प्राणी संख्या ठरलेली आहे काही प्राण्यांची संख्या ठरलेली आहे. मग बघा इथे इथे प्रायमरी प्रोड्युसर किती आहे प्रायमरी कंझ्युमर्स किती आहे सेकंडरी कंझ्युमर्स किती आहे आणि टर्शियरी कंझ्युमर्स किती आहे. इथे बघा नंबर ऑफ पॉप्युलेशन जर आपण बघितलं कोणतं पॉप्युलेशन यांचं प्रायमरी प्रोड्युसर मध्ये
सगळ्यात जास्त संख्या आहे प्रायमरी प्रोड्युसर, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर्स आणि कोणतं टर्शरी कंझ्युमर्स. यामध्ये इथे बघा संख्या ती 58,42,000 संख्या आहे. कोणता 58,42,000 काहीतरी संख्या आहे. यामुळे काय लिखून झाली परत किती 7,08,000 आहे, वरती 3,54,000 आणि वरती किती परत 3. म्हणजे झाडांना खाणारे किती संख्या कमी, काही संख्या कमी आहे. यांना खाणाऱ्या अजून संख्या काय कमी, यांना खाणाऱ्या संख्या अजून काय कमी आहे. विचार करा कोणता, याला काय आपण पिरामिड ऑफ नंबर. म्हणजे जसं आपण वर जाऊन आपण तसं यांची जी संख्या आहे ते काय होते कमी कमी होतात. त्यामुळे हा जो ग्राफ आहे जी पिरामिड आहे कोणतं सस्टेन राहिलेला आहे. अदरवाईज जर यांना खाण्याची संख्या वाढली वरती या प्लांटला ते कधीही पण संपून टाकतील. केव्हा संपून टाकतील लक्षात ठेवायचं. ठीक आहे. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी जे आहेत इथे प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर आहे कोणतं टर्शरी कंझ्युमर. बघा एक्झाम्पल ग्रासलँड इकोसिस्टम. तुम्हाला ग्रासलँड म्हणजे काय गवतावरती अवलंबून असं जे इकोसिस्टम आहे तुम्हाला ती इकोसिस्टम दाखवली आणि ह्याच याला काय आपण पिरामिड ऑफ नंबर. तुम्हाला हा नंबर जो आहे मुलांना लक्षात ठेवावा लागत नाही. फक्त आणि फक्त काय कोणतरी एखादी संख्या कोणता हायपोथेटिकल एक्झाम्पल घ्यायचं आणि 10% जे आहेत थोडं कमी कमी चालायचं. पण यांच्यावर डिपेंड थोडेसे कमी, वरच्यातून थोडेसे कमी आणि त्याच्यावर सुद्धा अजून काय थोडेसे कमी वगैरे आहे. हीच ती सिस्टम आपल्याला बघायची आहे. ठीक आहे. पिरामिड ऑफ नंबर. नेक्स्ट आहे पिरामिड ऑफ बायोमास. बायोमास म्हणजे काय रे त्यांचं लिव्हिंग ऑर्गन मध्ये जे अमाऊंट ऑफ मॅटर आहे त्याला आपण पिरामिड ऑफ बायोमास. आता बघा हे पिरामिड कसं आहे कोणतं, हे जे पिरामिड आहे त्या पिरामिड मध्ये बघा हे पिरामिड व्हर्टिकल आहे. कसं आहे व्हर्टिकल आहे. यामध्ये काय आहे प्रायमरी प्रोड्युसर संख्या काय जास्त आहे, त्याच्या प्रायमरी कंझ्युमर संख्या कमी आहे, सेकंडरी संख्या अजून कमी आहे, कोणता टर्सरी कंझ्युमर संख्या अजून कमी आहे. इथे बघा प्रायमरी प्रोड्युसर संख्या किती आहे 809 आहे. त्यानंतर प्रायमरी कंझ्युमरची किती आहे 37 आहे. 809 कुठं आणि 37 कुठं याची कोणता 11 डिपेंड आहे कोणता फक्त 1.5 डिपेंड वगैरे आहे. मग किती ड्राय वेट वरती फक्त किलोग्रॅम पर मीटर क्यूब तुम्हाला म्हटलंय त्याच्यावर आहे. बघा आता ही जी आहे बघा ड्राय वेट असणारी जे आहेत हे आहे जे आहेत ना इट शो द शार्प डिक्रीज इन बायोमास ॲट हायड्रोट्रॉपिक लेवल. शार्प लेवल डिक्रीज डिक्रीज काय कमी होतं ना. आता हे पिरामिड जे आहेत ना हे व्हर्टिकल आहे, हे कोणतं इन्व्हर्टेड आहे. आता ह्या इन्व्हर्टेड वरती सगळ्यात जास्त क्वेश्चन तयार होतात. काय होतात क्वेश्चन तयार होत असतात. मग काय इन्व्हर्टेड पिरामिड ऑफ बायोमास. हे पिरामिड आतापर्यंत आपण सरळ बघितलं होतं. काय बघितलं सरळ बघितलं. पण हे कसं इन्व्हर्टेड आहे. हा जो वरचा बेस आहे वरचा बेस टॉपचा तो ब्रॉड आहे पूर्णपणे आणि प्रायमरी प्रोसेस आहे संख्या कमी आहे. म्हणजे हे यांना संपवतील का तर नक्की यांना संपवत नसतात. फक्त काय प्रायमरी प्रोसेस संख्या ज्या आहेत त्या भागामध्ये कमी असते आणि त्याच पिरामिडला आपण काय म्हणतो इन्व्हर्टेड पिरामिड ऑफ बायोमास. मग त्यामध्ये काय नक्की बघा स्मॉल स्टँडिंग क्रॉप ऑफ द फायटोप्लॅन्क्टन सपोर्टेड लार्ज स्टँडिंग क्रॉप ऑफ द झूप्लॅन्क्टन. म्हणजे कमीत कमी जे प्लांट आहे ते जास्तीत जास्त प्राण्यांना कोणत्या ॲक्वाटिक इकोसिस्टम मध्ये जगवत असतात. हे त्याचं एक्झाम्पल आहे. त्याला म्हणतो आपण पिरामिड ऑफ बायोमास. त्यांचा बायोमास किती आहे त्यांना अमाऊंट ऑफ मॅटर जो चारावीर आहे जे फूडवीर आहे ती किती प्रेझेंट आहे ते आपल्याला बघायला भेट. नेक्स्ट आहे बघा इथे पिरामिड ऑफ एनर्जी. आता ही एनर्जी करता किती प्रोड्यूस होते हीच आहे ती 10% रूल. बघा प्रायमरी प्रोड्युसर का संख्या किती प्रायमरी प्रोड्युसर जे आहेत ना प्रायमरी प्रोड्युसर त्यांच्या का नंबर ऑफ एनर्जी किती असते ते बघायचं आपण. बघा इथे पहिल्यांदा प्रायमरी प्रोड्युसर जे आहेत ना त्यांच्याकडे समजा 10,000 किलो जूल जे आहेत किंवा जूल पर्यंत एनर्जी आहे. किती आहे 10,000 जूल एनर्जी कोणाकडं प्रायमरी प्रोड्युसर म्हणजे कोणतं झाडांक. त्यानंतर फक्त यांच्या जूल एक कट झाला ही एनर्जी पुढे ट्रान्सफर झाली त्याला काय आपण 10% रूल जे आहेत. इथे किती होते 10,000 इथे किती 10,000 याच्यामध्ये फक्त 10% कुठे गेली वरती गेली किती झाले 100 जूल. याची किती गेली 10% झाली 10 जूल. कोणता अशी एनर्जी पुढे पुढे ट्रान्सफर होते आणि कोणता ही फक्त 10% रूल अप्लाय करते 10% एनर्जी रूल. याच्यामध्ये जर 1000 असेल इकडे किती जाणार आहे इकडे जर 10,000 असेल 100 100चे 1000 100चे परत काही 1000चे 100 आणि परत 100चे 10 अशी 10% काय होते एनर्जी कमी कमी होत जाते पुढच्या याच्यापर्यंत. 100% एनर्जी कोणाकडे ट्रान्सफर होत नाही ती आहे कोणतं पिरामिड ऑफ एनर्जी. ठीक आहे. बघा प्रायमरी प्रोड्युसर कन्वर्ट ओनली 1% ऑफ द एनर्जी इन द सनलाइट अवेलेबल टू देन एनपीपी. एनपीपी म्हणजे काय नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. तो पार्ट ऑलरेडी आपण बघितलाय. इथे किती 100% आहे परत 10% 1% 0.1% आणि कोणतं 0.01%. याचं एक्झाम्पल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. परत किती गेली 10% 100 आहे 10% गेली 10ची 1% गेली 1ची 0.1 गेली 0.1ची 0.001 अशी एनर्जी पुढे ट्रान्सफर झाली आणि ह्याच ओव्हरऑल त्याला काय आपण पिरामिड ऑफ एनर्जी. आता ही एनर्जी जी आहे कोणता हीट मध्ये लॉस होत असते. प्रत्येक प्राण्याला काहीतरी कोणता जीवन जगण्यासाठी अन्न पुरवठा जो आहे तो करण्यासाठी एनर्जी प्रोव्हाइड करायला
किंवा ती कंझ्युम करावी लागते आणि ती हीटमध्ये बदलली की एनर्जी आपल्याला 100% सोडून द्यावी लागते. ते बघितलं आपण. ठीक आहे. 10% रूल बघितला आपण बघा. ओनली अबाउट 10% ऑफ एनर्जी इज ट्रान्सफर फ्रॉम द वन ट्रॉपिक लेवल टू अनदर ट्रॉपिक लेवल. आता इथं इकोलॉजिकल पिरामिड, इकोलॉजिकल बॅलन्स कसा असतो आतापर्यंत बघितलं आपण. कोणता? पिरामिड ऑफ एनर्जी, पिरामिड ऑफ नंबर, पिरामिड ऑफ बायोमास. त्यामध्ये इकोलॉजिकल पिरामिड काय आहे ते बघून घेऊ. बघा इथे तुम्हाला इथे काही पक्षी बघायला भेटत नाही. हे जे पक्षी आहे अल्टिमेटली सीड पण खातात आणि कोणतं काही जी बर्ड्स आहे, काही पक्षी वगैरे जे आहेत ते कीटक सुद्धा खात असतात. आता हे एकाच वेळेस कोणता 2 याच्यावरती अवलंबून आहे, 2 सजीवावरती अवलंबून आहे. बघा, एनी कॅल्क्युलेशन ऑफ एनर्जी कंटेंट बायोमास ऑर नंबर हॅज टू इन्क्लूड ऑल ऑर्गॅनिझम ॲट द ट्रॉपिक लेवल. ते सगळे ऑर्गॅनिझम इन्क्लूड करून ते ट्रॉपिक लेवल बनवले असतात. दुसरं, अ ट्रॉपिक लेवल रिप्रेझेंट अ फंक्शनल लेवल. कोणता? नॉट अ स्पेसिस ॲज सच. फक्त फंक्शनल लेवलवरती अशी स्पेसिस लेवलवरती नसते. अ गिवन स्पेसिस मे ऑक्युपाय मोर दॅन 1 ट्रॉपिक लेवल. मग त्याचं एक्झाम्पल तुम्हाला दिले. म्हणजे जी चिमणी आहे ती चिमणी सीड सुद्धा खाते, कीटक सुद्धा खाते. ती एकाच वेळेस अनदर फूड चेन जे आहेत त्याच्यावर डिपेंड असते. त्यामुळे तिला इथं ग्राह्य धरून आपण धरू शकत नाही. इकोलॉजिकल पिरामिड इन द सेम इकोसिस्टम ॲट द सेम टाइम. एकाच वेळेस कोणता? दोघांवरती अवलंबून असते. कोणता? अन्नासाठी सीड पण आणि कोणता? कीटक पण. म्हणजे झाड पण आणि कोणता? मांस पण ते खात असते. बघा एक्झाम्पल, अ स्पॅरो इज अ प्रायमरी कंझ्युमर्स. आता स्पॅरो जे आहेत, चिमणी जे आहेत, प्रायमरी कंझ्युमर्स when it seed, fruit, peas and the secondary consumers when it eats the insect and worm. ती इन्सेक्टला पण खाते, वॉर्मला पण खात असते. म्हणजे एकाच वेळेस ती झाडावरती अवलंबून असते आणि सेकंडरी कंझ्युमर जे आहेत त्याच्यावर सुद्धा अवलंबून असते. आणि ह्याच पूर्ण ब्रॉड कॉन्टेक्स्टला आपण काय म्हणतो? इकोलॉजिकल पिरामिड असं म्हणत असतो. कळेलपर्यंत इकोलॉजिकल पिरामिड. आता बघा, हे जे अल्टिमेट सोर्स वगैरे आहे, झाडावर कोण डिपेंड असतं? यांच्यावर कोण डिपेंड असतं? यांच्यावर कोण डिपेंड असतं? एकाच वेळेस झाडावरती भरपूर सारे प्राणी डिपेंड असतात. इथे बघा कोणतं? सशी जे आहेत, नंतर सातवरे जे आहेत किंवा बाकी प्राणी जे आहेत, प्रोड्युसर, हार्बिवर्स, कार्निवर्स आणि कोणता? ट्रॉप कार्निवर्स. हे सगळे एकमेकावर डिपेंड असतात. इथे पण तुम्हाला दाखवले कोणतं? 10% रूल. 1000, 100, 10, 1 किलो जे आहेत, 1 किलो जी एनर्जी आहे पुढे पुढे काय होते? ट्रान्सफर होत असते. इन मोस्ट इकोसिस्टम ऑल द पिरामिड्स आर अपराईट. उभे असतात. कसे असतात? उभे असतात. अपराईट त्याला म्हणतो आपण. आपण एकच बघितलं फक्त कोणता? इन्व्हर्टेड. सगळे पिरामिड कसे असतात? असे अपराईट असतात. अपराईट म्हणजे काय रे? त्यांचा बेस कसा असतो? ब्रॉड असतो आणि ट्रॉपिक लेवल काय थोडासा कमी असतो. म्हणजे इथे जर 100 असेल, इथं 10 राहतील, इथे 10 असेल, इथं काय असतो? एकच प्राणी वगैरे असतो. म्हणजे हे काय म्हणतो आपण? त्याला अपराईट पिरामिड आहे. म्हणजे वरती जेव्हा आपण थोडं जातो ना, त्यांची संख्या होते, प्राण्यांची किंवा पक्ष्यांची संख्या काय होते? कमी कमी होत जाते. बघा, ऑल द पिरामिड आर अपराईट, दॅट इज प्रोड्युसर आर मोर इन नंबर. म्हणजे जे प्लांट आहे, प्लांट प्रोड्युसर त्यांची संख्या जास्त आहे. काय? त्यांची संख्या जास्त आहे. मोर इन नंबर इन बायोमास दॅन द हार्बिवरस. हार्बिवरपेक्षा यांची संख्या काय? जास्त आहे. म्हणजे ह्या लहान लहान कीटक जे आहेत किंवा प्राणी जे आहेत, सजीव जे आहेत, त्यांच्यापेक्षा ह्या लहान जे सजीव आहे, कोणतं? झाडं जे आहेत त्यांची संख्या जास्त असणार आहे. याला काय म्हणतो आपण? ब्रॉड बेस असं आहे. याला म्हणतो आपण काय? अपराईट पिरामिड असं म्हणतो. बघा, दॅन द हार्बिवरस अँड द हार्बिवरस आर मोर दॅन नंबर इन बायोमास. आता हार्बिवरस जास्त कोणता? याच्यापेक्षा हार्बिवरस जास्त आहे. यांचा बेस कसा? ब्रॉड आहे. आता हे सुद्धा काय? जास्त यांच्यापेक्षा. म्हणजे असं जेव्हा आपण वरतीवर जाऊ ना, त्यांची संख्या होते कमी कमी होत जाते. हार्बिवरस आर मोर नंबर इन द बायोमास दॅन द कार्निवर्स. आणि कार्निवर्स जे आहे कोणतं? लास्टला टॉप कंझ्युमर जो आहे त्या संख्या कमीच असणार आहे. बघा, नंबर अँड बायोमास दॅन द कार्निवर्स. ऑल्सो एनर्जी ॲट द लोअर ट्रॉपिक लेवल इज ऑलवेज मोर दॅन द हायर लेवल. ऑलवेज मोर दॅन हायर लेवल होते. म्हणजे आपलं सांगितलं काय? जो बेस ब्रॉड असतो किंवा जी प्रायमरी प्रोड्युसर आहे त्यांची संख्या यांच्यापेक्षा जास्त असणार आहे, यांच्यापेक्षा जास्त असणार आहे. ठीक आहे. आणि यांच्यापेक्षा जास्त असणार आहे. जसं जसं आपण अपराईट जाऊ तसं यांची संख्या काय होते? कमी कमी होत जाते. त्याला आपण इकोलॉजिकल पिरामिड असं म्हणत असतो. हेच इकोलॉजिकल पिरामिड. ठीक आहे. आता बघा, हे आहे इकोलॉजिकल पिरामिड. कसं? इन्व्हर्टेड. कसं आहे? इन्व्हर्टेड पिरामिड आहे. म्हणजे याच्यामध्ये झाडांची संख्या काय असते? कमी असते. आणि झाडावर जाण्याची जी संख्या आहे त्यांची काय संख्या काय असते? जास्त असते. झाड जरी एवढं मोठं असलं, लहान जरी असलं किंवा मोठं जरी असलं, याच्यावरती भरपूर सारे कीटक जात आहे. याला काय म्हणतो आपण? अपराईट पिरामिड. कसं म्हणतो? अपराईट. अपराईट म्हणतो का? नाही, काय म्हणतो आपण? इनव्हर्टेड पिरामिड. म्हणजे बेस आहे त्याचा बेस काय थोडासा नॅरो आहे आणि त्याचं टॉप लेवल जे आहे, टॉप लेवल कशी? ब्रॉड आहे. पण हे प्राणी पण आहे, जे सजीव वगैरे आहे ते लहान लहान कीटक आहे. म्हणजे झाडाच्या एका पानावरती 10 पण कीटक जगू शकतात. म्हणून हा पिरामिड कसा आहे? इन्व्हर्टेड आहे. कसा आहे? इन्व्हर्टेड आहे. बघा, इथे काय म्हटलं? इन्सेक्ट फिडिंग इन द बिग ट्री. आता इन्सेक्ट आहे, एकाच झाडावरती भरपूर सारे कीटक राहतात आणि त्याला काही एवढा फरक पडत नाही. तेव्हा हजार जरी कीटक वाढले तर एवढं काही फरक पडणार नाही. दुसरं, पिरामिड ऑफ बायोमास इन सी. सी म्हणजे काय? समुद्रामध्ये.
समुद्रामध्ये प्राण्यांची संख्या कशी असते, जास्त असते, आणि झाडं काय असतात, कमीत कमी असतात, हे तुम्हाला दिलेले. बघा, बायोमास ऑफ फिशेस आर फार एक्सीड दॅन द फायटोप्लॅन्टन. म्हणजे माशांची संख्या काय असते, जास्त असते कोणापेक्षा, अल्गीपेक्षा. बघा, पिरामिड ऑफ एनर्जी इज ऑलवेज अपराईट. कायम ती अपराईट असते. ते काय वरती जे आहे बेस जो असतो, बेस काय असतो, जास्त ब्रॉड असतो, आणि वरती थोडं टोकला कसं असं निमुळत असतं, नॅरो असतं. कारण का वरती अणु संख्या असते नेहमीच कमी असते, लक्षात ठेवायचं. ऑलवेज अपराईट बिकॉज वेन द एनर्जी फ्लो फ्रॉम ट्रॉपिक लेवल टू नेक्स्ट ट्रॉपिक लेवल सम एनर्जी ऑलवेज लॉस्ट बाय द हीट. तेवढे आपण बघितले, हीट मध्ये काय होते, एनर्जी लॉस्ट होत असते, म्हणून फक्त 10% एनर्जी पुढे पुढे पास होत असते. त्याचे एक्झाम्पल ऑलरेडी आपण बघितलं. ठीक आहे, पण याला लिमिटेशन आहे. काही लिमिटेशन म्हणजे काय रे, काय लिमिटेशनला आपण मराठीमध्ये बघा, लिमिटेशनला प्रत्येक गोष्टीला काहीतरी लिमिटेशन असो. म्हणजे प्रत्येक गोष्ट कोणता, काही लिमिटेड वेळेपर्यंत किंवा लिमिटेड टाइमपर्यंत, काही बंधनापर्यंत केली गेली पाहिजे. जर जास्त झालं तर काय होतं, अति माती होते. त्यामुळे प्रत्येकाला काही लिमिटेशन वेळ आहे. मग ह्या इकोलॉजिकल पिरामिडला काही लिमिटेशन आहे ते बघूयात. आता इथे बघा, सगळे तुम्हाला प्राणी पक्षी वगैरे दिलेले. बघा, इट डज नॉट टेक इन टू अकाउंट फॉर द सेम स्पेसिस बिलॉंगिंग टू 2 or more ट्रॉपिक लेवल. म्हणजे लिमिटेशन काय, इट डज नॉट टेक अकाउंट इन द सेम स्पेसिस. एक जी स्पेसिस आहे ती मोर दॅन 2 ट्रॉपिक लेवल जर असेल तेव्हा आपण त्याला कन्सिडर करू शकत नाही. आपण चिमणीचं एक्झाम्पल बघितलं, स्पॅरोचं एक्झाम्पल. ती एकाच वेळेस कोणता झाडावरच्या सीडवरती आणि पूर्णपणे त्या कीटकांवरती अवलंबून असते, टाळावरती अवलंबून असते. बघा, इट अज्युम म्हणजे काय, आपण गृहीत धरलंय. इट अज्युम अ सिम्पल फूड चेन दॅट ऑलमोस्ट नेव्हर एक्झिस्ट. सिम्पल फूड चेन नेव्हर एक्झिस्ट करत नाही, ती अस्तित्वात असू शकत नाही. बघा, इन नेचर इट डज नॉट अकोमोडेट इन द फूड वेब. ती फूड वेब मध्ये अकोमोडेट काय मिळती जुळती राहू शकत नाही. कोणती सिम्पल फूड चेन आहे, सिम्पल फूड चेन समाजामध्ये जगू शकत नाही, ती अकोमोडेट होऊ शकत नाही फूड वेब मध्ये. कशामध्ये, अन्न जाळ्यामध्ये अकोमोडेट होऊ शकत नाही. नेक्स्ट आहे सॅप्रोफाइट आर नॉट इन्क्लूड. सॅप्रोफाइट याच्यामध्ये इन्क्लूड केलं नाही. मला सांगा, सॅप्रोफाइटचा किती मोठा रोल आहे याच्यामध्ये. म्हणजे सजीव कोणतं, या सगळ्यांना पूर्णपणे, किंवा आळी वगैरे आहे, स्नेल वगैरे आहे, फुलपाखरू वगैरे आहे, नागतोडा आहे, किंवा मायस वगैरे आहे, यांना सगळ्यांना मिळाल्यानंतर परत कोण त्याच्यामध्ये न्यूट्रिशन काढतंय, डेटर्स काढते, डेट्रिव्हर्स काढते, तरी पण त्यांचा काय याच्यामध्ये रोल वगैरे काहीच नाही दिला. मग हे सगळं आपण याला लिमिटेशन आहे इकोसिस्टमला. पहिली लिमिटेशन काय, सगळे जे स्पेसिस वगैरे आहे, एकच स्पेसिस 2 ट्रॉपिक लेवल जर असेल त्याला आपण 2 इकोसिस्टम मध्ये धरू शकत नाही. दुसरं, जी सिंपल फूड चेन आहे कोणता, ती फूड वेब मध्ये अकोमोडेट होऊ शकत नाही. आणि तिसरं आहे सॅप्रोफाइटला याच्यामध्ये टाकलेलं नाही. सॅप्रोफाइटचा लोड किती जरी मोठा असला तरी पण त्याला यामध्ये इन्क्लूड केलं नाही. का केलं नाही, हा त्याचं काही लिमिटेशन आहे, हे त्याचे काही निर्बंध वेळ आहे. ठीक आहे, लिमिटेशन आपला याच्यामध्ये बघायला भेटतात. कशामध्ये, फूड चेन मध्ये. बाकीचं इकोलॉजी सेक्शन जे आहे तो पार्ट आपण नंतर बघूया.